शिवरायांच्या पराक्रमाच्या अनेक गोष्टी आपण आतापर्यंत पाहिल्या, पण औरंगजेबाच्या कचाट्यातून शिवरायांनी स्वतःची सुटका कशा प्रकारे करून घेतली ही गोष्ट वेगळीच आहे। तर झाले असे की पुरंदरचा तह झाला त्याच वेळी शिवरायांनी आग्र्यात जाऊन बादशहाची भेट घ्यावी असे जयसिंगाने सुचवले। त्याच्या सांगण्यानुसार शिवरायांनी आग्र्यात जाण्याचे ठरवले। जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामातेच्या हाती सोपवला। बरोबर आपले पुत्र संभाजीराजे आणि निवडक सरदार, काही विश्वासू माणसे आणि बराच खजिना घेतला। मजल दरमजल करत ते आग्र्यास पोहोचले। ठरल्याप्रमाणे शिवराय बादशहाच्या दरबारास गेले। त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा 50वा वाढदिवस होता। बादशहा दरबार संपवून सल्लामसलतीच्या महालात गेला। त्याच्या समोर निवडक सरदार मानाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे होते। बादशहाने शिवरायांना मागील रांगेत उभे केले। मराठ्यांना अनेक वेळा पाठ दाखवून पळालेला जसवंतसिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत होता। शिवरायांना वाटले, आपण महाराष्ट्राचे राजे, आपला मान पहिल्या रांगेत राहण्याचा, पण बादशहाने आपल्याला मागील रांगेत उभे करावे म्हणजे काय? त्यांचे डोळे रागाने लाल झाले। हा अपमान त्यांना सहन झाला नाही। रागारागाने शिवराय महालाबाहेर पडले। ते तडक आपल्या मुक्कामावर गेले। यापुढे बादशहाचे तोंड पाहायचे नाही असे त्यांनी ठरवले। औरंगजेबाने शिवरायांच्या मुक्कामाच्या ठिकाणाभोवती शिपायांचा पहारा बसवला। शिवराय आणि संभाजीराजे बादशहाच्या कैदेत पडले। शिवरायांनी ओळखले की बादशहाने आपल्याशी दगलबाजी केली आहे। आता मात्र तो आपल्याला कधीही सोडणार नाही। दिवसामागून दिवस जाऊ लागले। एक दिवस शिवरायांनी बादशहाकडे अर्ज केला, मला महाराष्ट्रात जाऊ द्या, पण ऐकेल तो औरंगजेब कसला? शिवरायांनी खूप खटपट केली, पण तो मानला नाही। शेवटी शिवरायांनी मनाशी निर्धार केला की काहीही करून बादशहाच्या कैदेतून सुटून जायचेच। त्याची परवानगी घेऊन शिवरायांनी आपल्याबरोबर आणलेल्या माणसांची दक्षिणेत रवानगी केली। आता शिवरायांच्या सोबत संभाजीराजे, हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर एवढेच जण राहिले। पुढे एक दिवस शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले। सोंग असते त्यांच्या पोटात भयंकर कळा येऊ लागल्या। हकीम वैद्य आले। आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेठारे पाठवण्यास सुरुवात केली। पहारेकरी मिठाईचे पेटारे उघडून पाहत, पण पुढे पुढे ते कंटाळले आणि पेटारे उघडून पाहिनसे झाले। रोज रोज काय पाहायचे असे त्यांना वाटले। एके दिवशी सायंकाळी शिवरायांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवले। मदारीस त्याचे पाय चेपत बसवले। शिवराय व संभाजीराजे एकेका पेटाऱ्यात बसले। पेटारे निघाले। पुढे ठरलेल्या ठिकाणी ते सुखरूप पोहोचले। तेथे शिवरायांचे स्वामीभक्त सेवक घोडे घेऊन तयार होते। इकडे हिरोजी आणि मदारी महाराजांचे औषध आणायला जातो असे सांगून तेथून निसटले। महाराजांना कैदेतून सोडवण्याच्या कामी या दोघांनी जीवावर उदार होऊन मोलाचे योगदान दिले। दुसऱ्या दिवशी ही बातमी बादशहाला कळली। आपल्या तावडीतून शिवाजी निसटला। बादशाह रागाने भडकला। त्याचे सारे सरदार हादरले। शिवाजी महाराजांचा जारीने तपास लावण्यासाठी बादशहाने सगळीकडे हेर पाठवले, पण व्यर्थ। बादशहाच्या कैदेतून मराठ्यांचा सिंह निसटला तो कायमचा। वेषांतर करून शत्रूला झुकांडी देत देत शिवराय आपल्या मुलखाकडे निघाले। त्यांनी संभाजीला मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि ते पुढे निघाले। शिवराय राजगडास सुखरूप पोहोचलेले पाहून जिजामातेस धन्य वाटले। पुढे 2 महिन्यांनी संभाजीराजे सुखरूप राजगडास येऊन पोहोचले। अशा प्रकारे मोठ्या युक्तीने बादशहाच्या हातावर तुरी देऊन शिवरायांनी आपली सुटका करून घेतली। ही घटना सन 1666 मध्ये घडली। तर मुलांनो, या गोष्टीतून तुम्ही काय बोध घ्याल? कितीही मोठे संकट आले तर त्या संकटात घाबरून न जाता, डगमगून न जाता संयमाने आणि युक्तीने त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला पाहिजे। जय शिवराय।